राम राम शेतकरी मित्रांनो, यशराज ॲग्रो फार्ममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आता संध्याकाळचे 6 वाजत आलेत. बघू शकता इकडं आपल्या शेळ्या आणि इकडं आपल्या कोंबड्या बघू शकताय. आता गव्हाणीची साफसफाई करायची आपल्याला. तर खुराक टाकाच टाईम झाला आहे शेळ्याला. इकडं बघू शकता तुम्ही हरभऱ्याचं गुळी टाकलेलं शेळ्याने खाऊन घेतलंय. आता हे राहिलेलं काढून घ्यायचं. आता हे गव्हाणी साफसफाईसाठी एकदम सोपे आहे. त्या मधलं काढून घेतलं, डायरेक्ट गव्हाण पलटी. झाली आपली गव्हाण चकाचक. अशाच प्रकारे आता ती कली पण काढून घेऊ. इकडं हाऊस देऊन घेतला आहे. त्याला आज चुना मारायचा होता, पण चुना नसल्यामुळं आज डायरेक्ट पाणी भरायचं आहे. इकडं बघू शकताय या गव्हाणीतलं पण आपण सगळं काढून घेतलं आहे. आता यात खुराक भरायचा म्हणजे आपल्या शेळ्या खुराक खाणार. इकडं बघू शकताय लाईट आली की आधी आपल्याला पाणी भरून घ्यावं लागेल. इकडं बघू शकता कोंबड्या ओखंड्यावरती कसं खात्यात आपल्या करून. बघू शकता तुम्ही जवळजवळ एक 2 किलोची 2-2.5 किलोपर्यंत सुग्रास आहे. आपण आता ह्या शेळ्याला द्यायचं आहे. बघू शकता शेळ्या कसा आल्या आता दररोजाला. अरे इथं बघू शकता तुम्ही शेळ्या कसं खुराक खात्यात आपल्या. इकडे ही शेळी मारत असल्यामुळे या गव्हाणीत कोण येत नाही. खुराक संपत आलेला आहे. सकाळी आणि संध्याकाळी असं 2 टाईम खुराक चालू आहे यांना. चाटून पुसून दावण पार केलेली आहे. कोंबड्याचं चालू आहे मकाचा पाला पडलेला खायचं. इकडचं बी खुराक पार झालेला आहे.
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जर इंस्टाग्राम फेसबुकवर जर हा व्हिडिओ बघत असाल तर आपल्याला फॉलो करून ठेवा. पुढचा व्हिडिओ कशावर बनवायचा कमेंट करून सांगा. आपले गव्हाण कसं वाटले ते पण कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.